तेव्हा जसजशी आता निवडणुका जवळ येऊ लागलेल्या आहेत, पहिला टप्पा तर परवाच आहे आणि त्या अनुषंगाने एकमेकांचे प्रतिस्पर्धी एकमेकांवरती जोरदार हल्लाबोल करतायत, किंबहुना जहरी टीका देखील करतायत। मात्र अशा वेळी दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांना शुभेच्छा देतायत असं म्हटलं तर तुम्हाला पटणार नाही, मात्र असा प्रकार आपल्या महाराष्ट्रातच घडलेला आहे। पाहूयात राजकारणातलं सौहार्द जपणारा हा स्पेशल रिपोर्ट। मावळ मतदारसंघातल्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय, कारण इथे बिग फाईट होतीये। पण ज्यांच्यामध्ये बिग फाईट होतीये तेच उमेदवार हस्तांदोलन करताना दिसतायत। शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार हे दोन्ही उमेदवार आमने सामने आले। यावेळी दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत शुभेच्छा सुद्धा दिल्या। हे चित्र पाहून सगळ्यांनाच सुखद धक्का बसला। उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी दोन्ही उमेदवार आमने सामने आले होते। शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। विकास कामांच्या जोरावर आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांना आहे। विकासाच्या द्वारे आणि कामाच्या द्वारे ही निवडणूक लढवतोय। ही निवडणूक कोणत्याही परिवाराच्या द्वारे नाही लढवत। मी माझे कुणी वडील दादा परदादा राज्याचे मुख्यमंत्री नव्हते, उपमुख्यमंत्री नव्हते, राज्यात मुख्यमंत्री नव्हते। कार्यकर्तेच हे माझ्या दृष्टिकोनातून या देशाचे नागरिक आणि मतदार आहे आणि ते माझ्या पाठीमागे माझा विजय निश्चितपणे। श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार या दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। अर्ज दाखल करण्याच्या आधी श्रीरंग बारणे यांना त्यांच्या आई आणि पत्नीनं औक्षण केलं। बारणे यांनी घरातल्या ज्येष्ठांचे आशीर्वादही घेतले। तिकडे पार्थ यांना सुद्धा त्यांच्या आई सुनेत्रा पवार आणि घरातल्या सर्व सदस्यांनी औक्षण केलं आणि आशीर्वादही दिले। या दोनही उमेदवारांना घरातल्या सदस्यांची भक्कम साथ आहे, पण मतदार कोणाला साथ देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या शहकाटशहाच्या राजकारणाची राष्ट्रवादी काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी आता भाजपनं बारामतीमध्ये खास करून कंबर कसलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच भाजपत दाखल झालेल्या अकलूजच्या मोहिते पाटलांनी बारामतीत लक्ष घालायला सुरुवात केल्याची चर्चा सुरू झाली आहे। बारामतीतील भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे पती राहुल कुल यांनी अकलूजमध्ये जाऊन विजयसिंह मोहिते पाटील, त्यांचे पुत्र रणजित सिंह आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची भेट घेतली, तसंच तासभर चर्चाही केली। काल राहुल कुल यांनी ही चर्चा केल्याचं कळतंय आणि काल विजयसिंह मोहिते पाटील यांनी इंदापुरात जाऊन हर्षवर्धन पाटलांचीही भेट घेतलेली होती। आणि यानंतर बातमी आहे विजयसिंह मोहिते पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांची काल जी भेट झाली त्याच्यावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेची। खरं तर काल विजयसिंह मोहिते पाटील यांनी हर्षवर्धन पाटलांची भेट घेतली आणि त्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। मात्र यावरती आता हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। आपण काँग्रेस आघाडीसोबतच असल्याचा खुलासा हर्षवर्धन पाटील यांनी आज केलाय। विजयसिंह मोहिते पाटील हे एका खाजगी कार्यक्रमानिमित्तानं ते आले होते आणि मी घरी होतो। ते अचानकपणे माझ्या घरी आले चहा पिण्यासाठी। त्यावेळेस आमच्या तिथं बरीचशी गर्दी होती, गुप्त बैठक वगैरे तसलं काय नव्हतं, ते अचानक आले। पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगतो की आत्ता जे सरकार आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा आघाडीच्या आहेत। आणि यानंतर बातमी आहे मेक इन इंडियाच्या कटू वास्तवाची। खरं तर स्वदेशी तंत्रज्ञान वापरून छोटेखानी विमान तयार करण्याचं तंत्र कॅप्टन अमोल यादव यांनी विकसित केलेलं होतं। मात्र आता त्यांनी आपला प्रकल्प आहे तोच संपूर्ण प्रकल्प अमेरिकेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारी लालफितीच्या कारभाराला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं समोर आलंय। खरं तर 2018 मध्ये मेक इन इंडिया प्रकल्पाअंतर्गत MIDCनं अमोल यादवांच्या कंपनीशी 35,000 कोटींचा सामंजस्य करार केला। विशेष म्हणजे मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला। त्यानुसार 6 आसनी विमान निर्मितीसाठी राज्य सरकारकडून यादव यांना पालघर परिसरात 157 एकर जमीनही उपलब्ध करून दिली जाणार होती। तसंच विमान निर्मिती आणि उड्डाण परवाना दिला जाणार होता। मात्र गेल्या वर्षभरात कॅप्टन अमोल यादवांना ना जागा मिळाली ना परवाना। या उलट